तसेच गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय कृष्णा पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतील भोसलेवाडी संघाकडून. कृष्णा पहिला चेंडू दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. स्क्वेअर गड करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग आहे, इथे मात्र कोणतीही चूक होणार नाहीये. इथे मात्र टिपलाय झेल संपलाय बॅटर मानसिंगचा खेळ. मानसिंग बॅक टू डगआउट. डीजे या ठिकाणी पहिल्या चेंडूपासून वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी यजमान संघाकडून आपल्याला पाहायला मिळतो. यशस्वी होताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच या ठिकाणी एक क्लास स्पर्धा, एक दर्जेदार स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. अर्थातच STGPL 3 म्हणजेच शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग 2025 पर्व तिसरं एक क्लास स्पर्धा, एक दर्जेदार स्पर्धा येणार आहे आपल्या भेटीला येत्या 8 आणि 9 फेब्रुवारीला. नक्कीच एक ऐतिहासिक मैदान असेल, उसरगडचं किंग मैदान. नक्कीच या स्पर्धेचा सर्व खेळाडूंनी, सर्व मान्यवरांनी लाभ घ्यायचा आहे, आनंद देखील लुटायचा आहे. दरम्यान जाऊया मैदानाच्या आतमध्ये. विद्यमान सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर कृष्णा. देखील डॉट चेंडू. क्या बात आहे, काय गोलंदाजी चालले. नक्कीच सुरुवात चांगली केली भोसलेवाडी संघासाठी कृष्णा याने. नक्कीच विनंती असेल, स्टॉप आउट चालू झालेला आहे. स्टॉप वॉच नक्कीच चालू केलाय. यावेळेस देखील बॅटची लिडिंग एज, यावेळेस देखील कोणतीही चुकी घडणार नाही. बॅक टू बॅक दुसरा विकेट या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. अभिजित एक मोठा फटका इथे मात्र कोळगाव संघाला आपल्याला लागलेला पाहायला मिळतोय. अभिजित बॅक टू डगआउट. विना कामगिरी करता मात्र अभिजितला माघारी परतवण्यास यश प्राप्त झालंय. नक्कीच फलंदाजाच्या चेहऱ्यावर निराशा नक्कीच असेल, कारण डगआउट गोल्डन डकचा शिकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अभिजित आणि मानसिंग की आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिले गोलंदाज कृष्णा यांच्या माध्यमातून. कौतुक करावं लागेल, कारण 9 नंबरची जर्सी नक्कीच आठवतात आपल्याला सौरव गांगुली. नक्कीच एक चांगला संघनायक, भारतीय संघाला मिळालेला एक चांगला संघनायक, एक नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतं सौरव गांगुली. आणि मैदानाच्या आतमध्ये 9 नंबरची जर्सी परिधान केलेला आपल्याला कृष्णा देखील या देखील पाहायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये नक्कीच आतापर्यंत एकही धाव खर्च केलेला नाही, मात्र 2 विकेट आपल्या खात्यामध्ये नक्कीच प्राप्त केल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात कृष्णा. राईट आर्म द विकेट. यावेळी शुभम फलंदाजासाठी यावेळी आला पाहायला मिळाला. इथे मात्र 2 बाउन्स 3 बाउन्स गॅदर केला. फेकी करतील दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केले. दोन्ही धावेवर समाधान मानावं लागेल आणि 2 धावेच्या मदतीनं संघाच्या धावेचा श्रीगणेश होतोय. धावफलकावर धावा लागले 2. पुढचा चेंडू यावेळेस देखील बॅटची लिडिंग आहे. सुनील येतात इथे मात्र झेल सुटलाय. काय घडतंय नक्कीच म्हटलं जाईल, क्रिकेट क्षेत्रामध्ये चुकीला माफी नसते आणि या चुकीचा परिणाम यात मात्र सामन्यावर पडेल यात काही शंका नाहीये. नक्कीच एक संधी निर्माण करून देण्याचं काम कृष्णा यांनी केलं होतं. या संधीचं सोनं मात्र करता आलं नाहीये. नक्कीच प्रत्येक गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ हवी असते, ती साथ आपल्याला इथे कुठेतरी पाहायला मिळाली नाहीये. पुन्हा एकदा आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न, बॅटची पुन्हा एकदा लिडिंग एज, सॉरी बायच्या स्वरूपात इथे मात्र धाव अर्जित केली गेली. धाव फलकावर धावा लागलेत 4. नक्कीच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक कसं असावं तर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये चित्र दिसतंय. कृष्णा यांनी जे षटक हाताळले तसं असावं. 4 धावा खर्च केला त्याने 2 विकेट आपल्या खात्यामध्ये प्राप्त केला. नक्कीच कौतुक करेल गोलंदाज कृष्णा याचा. नक्कीच यावेळी धावगतीला बेड्या घालण्याचं काम या ठिकाणी चोख पार पाडले कृष्णा यांनी. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन
गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंतांच्या डाव्या बाजूने रायडामध्ये विकेट दिनेश दाखल झालेले आहेत. 40 बाय नंबरची जर्सी इथे मात्र परिधान करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी संघाचं देखील तितकंच कौतुक करावं लागेल. पहिल्यांदाच या असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा त्यांनी आयोजित केली. त्यांचं देखील असोसिएशनच्या वतीने विशेष कौतुक आहे. पहिला चेंडू ॲप ट्रॅकर ओके लाईट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर करत इट्स मॅक्झिमम जो सामना झाला होता कडबे आणि अंबार्डे आणि या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच जातो सुहास. सुहास यायचा आहे. आपण आहात मॅन ऑफ द मॅच. नक्कीच विश्वास चाळके. नक्कीच माफ करा नावात थोडस बदल झालाय. विश्वास चाळके लेजंड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. सुपरस्टार सुपर हिरो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा आहे. प्रकाश खोत साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी विश्वासला द्यायचा आहे मॅन ऑफ द मॅच. यावेळी देखील सुरेख चेंडू लेग बायच्या स्वरूपात एकदा वर्जित केली गेली. पुढचा चेंडू यावेळी देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. अचूक टप्पा डीप मध्ये थोडस प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. एक धावा पूर्ण केल्यात. पुन्हा एकदा सुंदर आणि मिड इन द विकेट बघता बघता 2 धावा पूर्ण झाल्यात आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतोय. यावेळी देखील आडव्या बॅटनं ऑन साइडला खेळून काढला. डीप मध्ये प्रोटेक्शन. वाह क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच संघासाठी 2 धावा या ठिकाणी आपल्याला वाचवताना आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र काय घडतंय आत्महत्या. नक्कीच चांगलं फेकी आपल्याला पाहायला मिळाले. सतरा धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय श्री महालक्ष्मी ग्लासचे सर्वा सन्माननीय आदरणीय श्री नारायण डोंबे साहेब यांचे चिरंजीव निखिलजी डोंबे साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. तसेच त्यांच्यासोबत सन्माननीय आदरणीय सर्जेरावजी डोंबे साहेब यांचं देखील शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने व्यवस्थापन कमिटीच्या विशेष कौतुक आणि सहर्ष स्वागत. यायचं आहे साहेब. आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे आणि या मेजवानीचा आपण आस्वाद घ्यायचा आहे.
नक्कीच पुन्हा एकदा आपण विशेष 17 धावा धावफलकावर लागलेले आहेत. दुसरं षटक देखील संपलंय. नक्कीच सन्माननीय आदरणीय सचिनजी कापशी वरळीचे सचिन कापशी साहेब यांचं देखील विशेष आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने व्यवस्थापन कमिटीच्या वतीने विशेष कौतुक. इथे मात्र काय घडतंय, काय बिघडतंय? एक मोठा झेल, एक मोठी संधी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. संधीचं सोनं करता आलं नाहीये. नक्कीच अमित कांबळे सारखा बॅटरची झेल आपण सोडत असाल तर नक्कीच आपण थोडस महागडं सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. तिथं कौतुक करावं लागेल. विकासाचा संधी निर्माण करून दिली होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये. की चला स्पीडअप घ्यायचा आहे. भोसलेवाडी संघ विनंती असेल नक्कीच. जवळजवळ 10 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. अजून 6 मिनिटांमध्ये आपल्याला पूर्ण षटक करायचे आहेत. पुढचा चेंडू विकास गोलंदाजी मार्कवर. अप ट्रॅकर चेंडू इथे मात्र झेल सुटलाय. वाह क्या बात आहे. अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाला. सर्वा प्रोप्रायटर श्री नारायण डोंबे साहेब यांचे चिरंजीव सन्माननीय आदरणीय निखिल डोंबे साहेब तसेच सर्जेरावजी डोंबे साहेब यांचं देखील विशेष आगमन इथे ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आमचं देखील आयोजकांच्या वतीने व्यवस्थापन कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. आपण देखील यायचं आहे साहेब. आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज आपण पाहतोय राहुल इनॅट नंबर 6 वर. दोन्ही भावांची जोडी आता मात्र वाढेल. क्रिकेटच्या खेळाची गोडी. दोन्ही भाऊ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. राहुल आणि अमित. चला स्पीडअप करायचं आहे, विनंती असेल. पुढचा चेंडू राईट ऑफ द विकेट. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू. यावेळेस देखील काय घडतंय, काय बिघडतंय? लागोपाठ दुसरी विकेट. राहुल बॅक टू पवेलियन. धक्का क्रमांक 5 लागतोय कोळगाव संघाला. आपल्याला पाहायला मिळणार आहे आज 9 फेब्रुवारीला शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग बरोबर 3रं. आणि या शाहूवाडी तालुका ग्रामीण लीगचं प्रमुख आकर्षण आपल्याला मोठा सोन्या नक्कीच सोनारपाड्याची शान, सोनारपाड्याचा अभिमान आपल्याला पाहायला मिळेल या लीग मध्ये. नक्कीच प्रमुख आकर्षण असेल. नक्कीच सर्व खेळाडूंना देखील विनंती असेल आपण देखील या प्रमुख आकर्षण आणि या प्रमुख सोहळ्याचा साथीदार व्हायचा आहे. यावेळेस हॅट्रिक चेंडू होता मात्र लॉंगच्या मधून चेंडू जातोय सीमारेषे पार. हा आलाय चौकार. डीजे कवर लागलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 13 आणि आता या षटकामध्ये 5 धावा आले. टोटल 22 धावा आले. नक्कीच मी सर्व संघांना पुन्हा एकदा विनंती करतो आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षात असणं गरजेचं आहे. तर समालोचन कक्षात काही धावावरून आणि टायमिंग वरून काही आक्षेप घेतला जाणार नाही. कोणाचाही आक्षेप मान्य केला जाणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे. दरम्यान जाऊया मॅचच्या दिशेने. वाईड चेंडू येतोय.
आणि इथे मात्र विकेटसाठी पारितोषिक आले. प्रत्येक विकेटसाठी 201 रुपयाचं पारितोषिक संजय शेळके साहेब यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतं. इथे मात्र काय घडतंय, पुन्हा एकदा दुसरा धाव देखील सहजरित्या पूर्ण केले आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 25 या आकड्यावर. 25 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स. कोळगाव संघ थोडासा अडचणी परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, अवघड परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. महेश आणि अमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळी चांगला फटका डीप बॅक व स्क्वेअर लेग बँड्रो लाईन क्लिअर करत चेंडू जातोय सीमा रेषे पार. चेंडू झालाय फरार, आलाय चौकार. हजर राहायचा. वाह क्या बात आहे. व्यासपीठाला मानवंदना देण्यासाठी चेंडू जातोय सीमा रेषे पार. अमितच्या बॅट मधून एक दर्जेदार पस्तीस धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळतं. शिवरायांना करून वंदन, गणरायाला करून नमन, केलं खेळतात पोराची जिद्दीन, लहान पोरांचा मान राखून. यावेळी देखील हुक केला, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू सीमा पार, लागोपाठ दुसरा षटकार. गणरायाला करून काय बिघडतंय. हॅट्रिक, षटकारांची हॅट्रिक पूर्ण केले. अमित कांबळे इज ऑन फायर नाव. धावफलकावर धावा लागले तब्बल 47. 3 लागोपाठ षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. थोडस प्रेशर गोलंदाज अक्षय यांच्यावर पाहायला मिळतंय आणि युवा खेळाडू आहेत आणि समोर मात्र आक्रमक फलंदाज एक अष्टपैलू खेळाडू अमित कांबळे स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावर धावा लागले तब्बल 47. 47 ऑन स्कोर बोर्ड. नक्कीच पहिल्या 2 षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या आणि त्याच धावा या ठिकाणी आपल्याला शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळतात. यावेळी देखील काय घडतंय, पुन्हा एकदा अंतर देखील गाठलंय. चेंडू जाईल सीमा रेषे पार. यावेळेस आलाय लागोपाठ चौथा षटकार.
4 षटकार आलेत. अजून 2 षटकार येतील का या स्पर्धेत? काय स्पर्धा झाली या स्पर्धेत? आपण मॅडम ओर पाहिली. आता मात्र काय घडतंय? वाह, क्या बात आहे. इथे मात्र काय घडतंय? 5 चेंडू आणि 5 षटकार आणि 6 चेंडूसाठी 6 षटकार. जर नक्कीच 6 चेंडू मध्ये 6 षटकार ठोकले. अमित कांबळेसाठी 1001 रुपयाचं पारितोषिक. तसेच सम्यक कांबळे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. यावेळी देखील आडव्या बॅटनं इथे मात्र चेंडू सीमा फार आलाय चौकार आणि या 4 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 63 या आकड्यावर. थोडस महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं शेवटच्या षटकामध्ये. अक्षय डोंबे 63 धावा, 64 धावांचं आव्हान या ठिकाणी सेट केलंय भोसलेवाडी संघासमोर. चला पुढील मॅच आपण पाहणार आहोत. शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे विपक्ष श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव. विनंती आहे पातवडे आणि कोळगाव संघ शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला पातवडे आणि कोळगाव संघ, आपण जर 2 मिनिटांमध्ये नाणेफेकीसाठी नाही आला तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल याची दक्षता मात्र घ्यायची आहे. नक्कीच असोसिएशनचे काही नियम आहेत. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं नक्कीच गरजेचं आहे. नक्कीच या ठिकाणी पारितोषिक आले अमित कांबळेसाठी 5 चेंडू मध्ये 5 षटकार ठोकण्या नंतर या ठिकाणी पारितोषिक आले. दीपक खोत संघमालक आहेत श्री तुकाई स्पोर्ट्स जुळेवाडी द ग्रेट मराठा. 251 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. अमित कांबळे 63 धावा धावफलकावर लागलेले आहे. 64 धावांचं आव्हान आहे. नक्कीच अमित कांबळे साहेब दीपक खोत साहेब आपल्याला गुगल पे करतील याची नोंद घ्यायची आहे. चला पातवडे संघ, पातवडे संघाचे संघनायक अजूनही पोहोचले नाहीयेत. नक्कीच पॅनलाइज केलं जाईल. शववाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी आयोजित श्री भैरवनाथ चषक 2025 पर्व पहिलं आपण विद्यमान सामना आपण पाहतोय. श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी विपक्ष श्री सोन्या स्पोर्ट्स कोळगाव. या ठिकाणी आपण पाहतोय पुढील मॅच सन्माननीय आदरणीय सर्जेराव डोंबे साहेब यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक केली जाते. कोळगाव आणि पातवडे संघ सन्माननीय आदरणीय श्री सर्जेरावजी डोंबे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते. नाणेफेक जिंकले शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे संघाने, सॉरी कोळगाव संघाने. आपला निर्णय लगेच कळवायचा आहे. फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद. कोळगाव टीम आमंत्रित केलंय पातवडे संघाला फलंदाजीसाठी.
चला स्पीडअप करायचा आहे, विनंती असेल. आपण नक्कीच एक सामना उशिराने आहोत. कोळगाव संघ आपल्याला देखील विनंती आहे, आपण थोडस स्पीडअप करायचं आहे. गोलंदाजसाठी आपण पाहतोय अमित कांबळे. स्ट्रायकिंग एंडला सुनील खोत, नॉन स्ट्रायकिंग एंडला सुनील दळवी. दोन सुनील यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये भोसलेवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. 64 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय अमित कांबळे आणि टीम यांनी. नक्कीच शेवटचं षटक थोडंसं महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं. आता मात्र फलंदाजीमधून संधी आहे आणि या संधीचं सोनं करायचं आहे. पहिला चेंडू, वाह क्या बात आहे, चांगला चेंडू खेळून काढलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळालं, चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा नक्कीच वाचवल्यात आणि या एका धावेच्या मध्ये संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश होतोय. धाव फलकावर धावा लागली 1. चला स्पीडअप घ्यायचा आहे, वेळ लावलेली आहे, स्टॉपवॉच चालू झालेला आहे. नक्कीच 11 वाजून 18 मिनिटांनी पहिला चेंडू फेकला गेलाय. नक्कीच काळजी घ्यायची आहे मित्रांनो. नक्कीच सर्वांना विनंती असेल, आपण या रखरखऱ्या उन्हात खेळतोय, स्वतःची नक्कीच काळजी घ्यायची आहे. तब्बल 64 धावांचा डोंगर पार करायचा आहे. म्हणजे पहिल्या चेंडू पासून आक्रमक खेळी या ठिकाणी दाखवावे लागेल दोन्ही सुनील यांना. आता मात्र सुनील दळवी स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात. अमित कांबळे गोलंदाजी मार्कवर. वाह क्या बात आहे, 30 यार्ड सर्कलच्या प्लेयर जो होता त्याच्या आवेगाच्या बाहेर चेंडू जातोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करा, सीमारेषे पार. या इनिंग मधला भैरवनाथ चषक 2025 पहिला चौकार. पाच धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. यावेळेस अचूक टप्पा, वेगावर स्वार आणि फलंदाज गार. नक्कीच कौतुक करावं लागेल. वाऱ्याच्या वेगाशी वार्तालाप करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अमित कांबळे नक्कीच फलंदाजीच्या माध्यमातून चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र गोलंदाजी मधून पुनरावृत्ती करताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अमित. यावेळेस मिस टायमिंग शॉट, स्वतः अमित चेंडू खाले आणि ते मात्र टिपलाय झेल. संपलाय बॅटर सुनीलचा खेळ. सुनील बॅक टू पवाय. नवीन फलंदाज जयदीप खोत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर. यावेळेस बॅटची लिडिंग एज, जागोपाठ दुसरी विकेट. क्या बात आहे. गोलंदाज अमित कांबळे इज ऑन फायर नाव. 5 चेंडू 5 षटकार 1 चौकार. त्यानंतर पहिल्या षटकामध्ये 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. धावफलकावर धावा लागले तब्बल 5. विकेट मात्र 2 आल्यात. थोडस अवघड स्थितीमध्ये आपल्याला यजमान संघ पाहायला मिळतोय. नक्कीच द्या शेवटचं षटक जे महाग पडलंय, नक्कीच ते थोडस
नवीन फलंदाज संतोष सध्या नॉन स्ट्राईकला असतील. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो राहुल कांबळे पहिल्या चेंडूमध्ये. पहिला चेंडू यावेळी देखील सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. दिशा दिली चेंडूला, एक धाव अर्जित केली गेली आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो तब्बल 6 या आकड्यावर. पुढचा चेंडू पंतांच्या डाव्या बाजूने राईटमध्ये विकेट. यावेळेस वा क्या बात आहे. मानसिंग पाटील यष्टनच्या मागून इथे मात्र महेंद्रसिंग धोनी यांची आठवण. चला बॅट लिडिंग एज होती. ओके नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं यष्टनच्या मागे. या ठिकाणी आपण शुभ सन्मान पाहणार आहोत. मुख्य व्यासपीठावर सन्माननीय आदरणीय सर्जेराव डोंबे साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी व्यवस्थापन कमिटीच्या वतीने केला जातो. मी विनंती करतो सन्माननीय आदरणीय मारुती भोसले साहेब यांच्या शुभ हस्ते एक दिलखुलास व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व श्री सर्जेराव डोंबे साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर केला जाईल. मी विनंती करतो सन्माननीय आदरणीय मारुती भोसले साहेब यांच्या शुभ हस्ते प्रमुख उपस्थिती मान्यवरांचा शुभ सन्मान करायचा आहे. चला स्पीडअप घ्या, विनंती असेल थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. चांगला फटका, मिस टायमिंग शॉट आहे. इथे वर देखील लागोपाठ दुसरी विकेट. नक्कीच पहिल्या षटकामध्ये अमितने देखील लागोपाठ दुसरी विकेट. मी मुख्य व्यासपीठावर पाहतोय, कॅमेरामॅन थोडस फोकस करायचं आहे. सन्माननीय आदरणीय सर्जेराव डोंबे साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर केला जातोय. व्यवस्थापन कमिटी तसेच सन्माननीय आदरणीय मारुती भोसले साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर प्रमुख अतिथींचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. नक्कीच हॅट्रिक बॉल आणि जर हॅट्रिक मिळवली तर 101 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस फटका चांगला आहे मात्र इलिव्हेशन नाही आहे. यावेळेस वा क्या बात आहे, विकेट हॅट्रिक देखील कमवले राहुल कांबळे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 3 विकेट. नक्कीच पारितोषिक लागलं होतं 101 रुपयाचं आणि ते पारितोषिक कमवताना आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय श्री महालक्ष्मी ग्लास कोल्हापूरचे सर्वा श्री नारायण डोंबे साहेब यांचे चिरंजीव सन्माननीय आदरणीय निखिल डोंबे साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करतो सन्माननीय आदरणीय शंकरजी दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रमुख अतिथींचा विशेष सन्मान करायचा आहे. चला स्पीडअप घ्यायचा विनंती असेल. विकास पाटील फलंदाजासाठी यावेळेस देखील चांगला चेंडू आपल्याला पाहायला नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली. पुढचा चेंडू, दुसरा षटक आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर राहुल कांबळे. वाह क्या बात आहे, पुन्हा एकदा सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. षटक संपतंय
आणि या 2 षटकाच्या अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 8 या आकड्यावर. 8 धावा मात्र धावफलकावर लागलेल्या आहेत. नक्कीच सुंदर गोलंदाजीचं मादक सौंदर्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं गोलंदाज राहुल कांबळे यांच्या माध्यमातून. मी सन्माननीय आदरणीय सचिनजी कापसे साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो. मी विनंती करतो सन्माननीय आदरणीय आनंद दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते प्रमुख अतिथींचा विशेष सन्मान करायचा आहे. त्याला कोळगाव संघ थोडस स्पीडअप घ्यायचं आहे. नक्कीच 2 मिनिटांमध्ये आपल्याला षटक पूर्ण करायचं आहे. पुढचा चेंडू आडव्या बॅट न ऑन साइडला खेळून काढलाय. शुभम शेवटचा आणि अंतिम षटक स्लॉगवरच्या षटकामध्ये आपण पाहतो शुभम. थोडासा बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय भोसलेवाडी संघ. इथे मात्र पंचांकडे दाद मागितले, पंचांनी दाद फेटाळले. पंच आपल्या निर्णयावर स्थिर आहेत. पुन्हा एकदा डॉट चेंडू काउंट केला जातोय लागोपाठ. पुढचा चेंडू यावेळी देखील अचूक टप्पा. वाह क्या बात आहे. अचूक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच एक युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय कोळगाव संघाकडून. शुभम पवार गोलंदाजी मार्कवर. लोअर फुल टॉस चेंडू डीप मध्ये प्रोटेक्शन आहे का? इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सीमारेषे पार. हा आलाय चौकार. नक्कीच या चौकाराने नक्कीच सामन्यामध्ये काही बदल होणार नाहीये. सामना पूर्णपणे झुकलाय तो सोन्या स्पोर्ट्स कोळगाव संघाच्या बाजूने. यावेळी देखील चांगला फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकदा बार्जित केली गेले आणि फारसा काही फरक पडणार नाहीये. नक्कीच औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यामध्ये. सामना पूर्णपणे झुकलाय तो सोन्या स्पोर्ट्स कोळगाव संघाच्या बाजूने. नक्कीच तयार राहायचं आहे पातोड आणि कोळगाव संघ. आपण लगेचच मैदानाचा ताबा देखील घ्यायचा आहे. यावेळी आलाय डॉट आणि हा सोन्या स्पोर्ट्स कोळगाव संघाचा विजय होतोय साकार. कॉंग्रॅच्युलेशन्स सोन्या स्पोर्ट्स कोळगाव संघ. हार्ड लक बॅड लक श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोटलेवाडी संघ. चांगला खेळ आपला राहिला. नक्कीच या स्पर्धेत आपण सहभागी झाला. ज्या खेळाडूने खेळात आपले देखील विशेष कौतुक.